गडचिरोली जिल्ह्यात 3 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर आज पावसाने विश्रांती घेतली, परंतु पूर परिस्थिती कायमच आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे ही पूर परिस्थिती आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्गावर सध्या हेच चित्र आहे। आणि हे राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते आरमोरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। जवळपास 5 ते 7 फूट पाणी इथे आहे आणि सकाळी जवळपास 10 फूट पाणी होता। पूर ओसरत असला तरी पुष्कळ वेळ लागेल आणि आज दिवसभर अनेक राष्ट्रीय महामार्गावर पाणीच राहणार। सध्या भामरागड आणि जे सिरोंचा मार्ग आहे त्या मार्गावर अनेक छोटे पूल जे आहेत ते वाहून गेले आणि सिरोंचा आल्लापल्ली जे राष्ट्रीय महामार्ग आहे ते बंद आहे आणि अनेक भागात मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे आपण दृश्यामध्ये बघू शकतो कितपत नजर जी आहे तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। आणि सध्या वैनगंगा आणि गोदावरी नदीला पूर आहे। इंद्रावती नदीचा पूर कमी झाला तरी पूर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात कायमच आहे आणि जिल्ह्यातील जे छोटे मार्ग आहे जवळपास 28 मार्ग बंद आहे आणि हीच परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात सध्या असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्गांवर किंवा छोटे रस्त्यांवर हीच परिस्थिती आहे आणि नागरिक वाट बघत आहेत की सध्या पूर केव्हा ओसरेल आणि वाहतूक केव्हा सुरळीत होणार किंवा जे अडकलेले प्रवासी आहे केव्हा घरी पोहोचणार ही एक प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।